हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 लेसन नंबर 4.4 वॉक इन नेचर. वॉक इन नेचर. वॉक वॉक म्हणजे चालणे, नेचर नेचर म्हणजे निसर्गात, निसर्गात चालणे याचं येथे मीनिंग होईल. चला तर पहिला थोडंसं आपण खाली पिक्चर्स मध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे ते समजून घेऊया. प्रॅक्टिस द फॉलोइंग कन्व्हर्सेशन. प्रॅक्टिस करा म्हणलेले आहेत. खाली काही कन्व्हर्सेशन देण्यात आलेले आहेत, ते कन्व्हर्सेशन आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. फर्स्ट आपण पिक्चर डिस्क्राईब करून घेऊया. पिक्चर मध्ये काय काय झालेलं आहे पहा. 3 चाइल्ड्स आहेत, 1 गर्ल आहे आणि 2 बॉयज आहेत. हे काय करत आहेत? जंगलमध्ये फिरायला आलेले आहेत. कुठं? जंगलात फिरायला आलेले आहेत. फॉरेस्ट मध्ये गेलेले आहेत फिरायला. तेथे त्यांना डिफरंट टाइप्स ऑफ एनिमल्स दिसलेले आहेत. काय दिसलेले आहेत? डिफरंट टाइप्स ऑफ एनिमल्स दिसलेले आहेत. त्याबद्दल ते काय करत आहेत? इथं डिस्कशन करत आहेत. तर फॉरेस्ट कसा आहे, एनिमल्स कसे आहेत, कुठे आहेत, या सगळ्यांचं तिथं त्यांचं काय चाललेलं आहे? कन्व्हर्सेशन चाललेलं आहे. दॅट आफ्टर ते कुठं गेलेले आहेत? रिव्हर जवळ गेलेले आहेत. कुठं? रिव्हर जवळ गेलेले आहेत. तिथे सुद्धा त्यांना डिफरंट एनिमल्स दिसून आलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल सुद्धा तिथं त्यांचं डिस्कशन झालेलं आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट गर्ल चाइल्ड काय म्हणते पहा. आय लव्ह ग्रीन फॉरेस्ट, कॅन यू सी सम एनिमल्स. तर ती काय म्हणते पहा, गर्ल चाइल्ड मुलगी काय म्हणते पहा, आय लव्ह ग्रीन फॉरेस्ट. तर मला हिरवागार जो जंगल आहे तो खूप आवडतो. काय म्हणते ती? मला हिरवागार जंगल जो आहे, ग्रीन म्हणजेच काय? हिरवा. ग्रीन म्हणजेच काय? हिरवा. फॉरेस्ट फॉरेस्ट म्हणजे जंगल. लव लव म्हणजेच काय? आवडणे. मला हिरवागार जंगल खूप आवडतो. कॅन यू सी तुम्हाला दिसत आहेत का? सी म्हणजेच दिसणे. सम म्हणजेच काही. एनिमल्स दिसत आहेत का तुम्हाला? इथं कुठले प्राणी दिसत आहेत का या जंगलात? तर ती गर्ल चाइल्ड या दोन्ही बॉयजला विचारते. तर तो बॉयज काय म्हणतोय पहा. फर्स्ट बॉयज काय म्हणते पहा. दॅट फॉक्स इज क्यूट. दॅट फॉक्स, त्याला फॉक्स दिसलेला आहे त्या बॉयजला. तो काय म्हणतोय? दॅट फॉक्स. दॅट म्हणजे लांब आहे तो फॉक्स, त्यासाठी इथं दॅट वापरण्यात आलेला आहे. तर तो जो फॉक्स आहे, फॉक्स म्हणजेच काय? कोल्हा. कसा आहे? क्यूट आहे म्हणलेला आहे. काय आहे? गोंडस आहे म्हणतोय. कोण? तो बॉय. देन वाय डू वी कॉल इट अ स्लाय एनिमल्स. तर तो तर किती क्यूट दिसतोय, किती गोंडस दिसतोय तो कोल्हा. देन तर वाय डू वी कॉल, पण आपण त्याला असं का बोलतो? वी कॉल इट, का असं बोलवतो त्याला? इट अ स्लाय एनिमल, हा धूर्त कोल्हा आहे असं का म्हणतो? हा कनिंग किंवा हुशार कोल्हा असं का म्हणतो? दिसायला तर खूप गोंडस आहे हा, पण आपण त्याला धूर्त का असं म्हणतो? हा येथे क्वेश्चन विचारतोय. दॅट आफ्टर सेकंड जो बॉय आहे अजून तो काय म्हणतोय पहा. त्याला सुद्धा 2 एनिमल्स दिसलेले आहेत. रॅबिट्स दिसलेले आहेत. त्याला काय म्हणतोय पहा. ओ आय कॅन सी 2 फर्री रॅबिट्स नियर द बश. तर हा काय म्हणतोय पहा, थर्ड चाइल्ड. तर मला काय दिसलेले आहेत? 2 फर्री रॅबिट दिसलेले आहेत. 2 फर्री रॅबिट. 2 म्हणजे 2, फर्री म्हणजेच केसाळ, म्हणजेच काय? एकदम मऊ आणि केसांना भरलेले, त्यालाच काय म्हणतात? फर्री रॅबिट्स दिसलेले आहेत. त्याला काय दिसलेले आहेत? 2 केसाळ ससे दिसलेले आहेत. कुठं? नियर द बश. नियर द बश. नियर म्हणजे जवळ, बश म्हणजे झुडपांमध्ये. त्याला झुडपांमध्ये काय दिसून आलेले आहेत? 2 केसाळ ससे दिसून आलेले आहेत. तर इथं कन्व्हर्सेशन या तिघांचं झालेलं आहे. दॅट आफ्टर ते पुढे गेलेले आहेत आता जंगलात. अजून तिथं त्यांना रिव्हर दिसलेला आहे. तर फर्स्ट कन्व्हर्सेशन काय होतंय पहा. काय म्हणते पहा हा बॉय. ओ माय गॉड दॅट इज अ स्केरी स्नेक. तर तो काय म्हणतोय पहा बॉय. ओ माय गॉड, अरे भगवंता म्हणजे अरे भगवान म्हणजे अरे देवा. दॅट इज अ स्केरी स्नेक. दॅट म्हणजे लांबच आहे. तो काय आहे? त्या मुलापासून लांब असल्यामुळे इथं दॅट वापरण्यात आलेला आहे. दॅट इज अ स्केरी म्हणजेच काय? भयानक. स्केरी म्हणजेच काय? भयानक. स्नेक म्हणजेच काय? साप. तो पहा भयानक साप तेथे आहे. दॅट आफ्टर ती गर्ल चाइल्ड काय म्हणते पहा. लुक ॲट दॅट स्लो टॉर्टॉइज. तर इथं पहा
हा काय आहे? स्लो टॉर्टॉइज आहे. हा काय आहे? स्लो. स्लो म्हणजेच एकदम हळू चालणारा. टॉर्टॉइज. टॉर्टॉइज म्हणजेच काय? कासव. एकदम मंद गतीने चालणारा जो आहे तो कासव आहे. तर त्याला पहा असं ती गर्ल चाइल्ड म्हणतीये. दॅट आफ्टर ही सुद्धा एक गर्ल तीच आहे. ती काय म्हणते पहा. कॅन यू से समथिंग अबाउट द ॲनिमल्स यू सी इन द पिक्चर. तर या सगळ्या ॲनिमल्स तुम्ही पिक्चर मध्ये पाहिलेले आहात. कुठले कुठले? बर्ड्स आहे, फॉक्स आहे, रॅबिट आहे, दॅट आफ्टर स्नेक आहे, टॉर्टॉइज आहेत, फिशेस आहेत वॉटरमध्ये. तर कॅन यू से समथिंग, तर तुम्ही काही बोलू शकता का अबाउट द ॲनिमल्स, या ॲनिमल्स बद्दल तुम्ही काही बोलू शकता का? येथे ती विचारते. यू सी इन द पिक्चर, या पिक्चर मध्ये तुम्हाला जे काही सगळे ॲनिमल्स दिसून येत आहेत तर त्या सगळ्या ॲनिमल्स बद्दल तुम्ही बोलू शकता का? काही सेंटेन्सेस यूज करू शकता का? इथे विचारण्यात आलेलं आहे. तर मी पॉसिबल सेंटेन्स तुम्हाला देईल, तर त्या प्रकारे आपण बोलू शकतो. तर फर्स्ट वन आहे फॉक्स आहे. फॉक्स बद्दल आपण बोलू शकतो पहा. तर फर्स्ट वन आहे फॉक्स बद्दल बोलूया. तर फॉक्स बद्दल काय होईल पहा सेंटेन्स. द स्लाय फॉक्स इज वॉकिंग ऑन द ग्रास. द स्लाय फॉक्स इज वॉकिंग ऑन द ग्रास. दॅट आफ्टर जो बर्ड आहे त्या बर्ड बद्दल आपण सेंटेन्स क्रिएट करूया. अ स्मॉल ब्राउन बर्ड इज सिटिंग ऑन द ब्रांच. अ स्मॉल ब्राउन बर्ड इज सिटिंग ऑन द ब्रांच. दॅट आफ्टर टू रॅबिट्स आहे. द टू रॅबिट्स बद्दल आपण काय बोलू शकतो पहा इथं. देर आर टू व्हाईट रॅबिट्स नियर द बश. देर आर टू व्हाईट रॅबिट्स नियर द बश. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे स्नेक बद्दल बोलू शकतो आपण. द ब्लॅक स्नेक इज ऑन द ग्राउंड. द ब्लॅक स्नेक इज ऑन द ग्राउंड. दॅट आफ्टर फिशेस आहेत वॉटरमध्ये. कुठल्या कलरचे आहेत? गोल्डन कलरचे आहेत. कुठल्या कलरचे आहेत? गोल्डन कलरचे आहेत. तर आपण अशा प्रकारे सेंटेन्स क्रिएट करू शकतो पहा. देर आर गोल्डन फिशेस इन द वॉटर. देर आर गोल्डन फिशेस इन द वॉटर. दॅट आफ्टर टॉर्टॉइज बद्दल आपण बोलू शकतो. वन टॉर्टॉइज is walking near the water. One tortoise is walking near the water. तर अशा प्रकारे आपण या पिक्चर मधले ॲनिमल्स चे पिक्चर्स पाहून आपण काय करू शकतो? त्यांच्याबद्दल बोलू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड अँड राईट. रीड अँड राईट. काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत, त्यांना रीड करा म्हणलेलं आहे आणि राईट करा म्हणलेलं आहे. नेचर. नेचर म्हणजे निसर्ग. फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे जंगल. क्यूट. क्यूट म्हणजेच गोंडस. बश. बश म्हणजे झुडपे. स्लाय. स्लाय म्हणजे धूर्त. स्केरी. स्केरी म्हणजेच भयानक. स्नेक. स्नेक म्हणजे साप. टॉर्टॉइज. टॉर्टॉइज म्हणजेच कासव. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. आस्क द चिल्ड्रन टू ऑब्झर्व द पिक्चर. पिक्चर ऑब्झर्व करायला सांगायचं आहे स्टुडंटचा. फुल ऑफ पिक्चर. कुठे कुठे कुठले ॲनिमल्स आहेत, कसे आहेत, काय करत आहेत, या सगळ्या गोष्टींना तिथं काय करायचं आहे? ऑब्झर्व करायला सांगायचं आहे. रीड द कन्व्हर्सेशन लाऊडली. जे कन्व्हर्सेशन देण्यात आलेले आहेत चाइल्ड मधले ते सगळे कन्व्हर्सेशन काय करायचे आहेत? रीड करायचे आहेत. कसं रीड करायचं आहे? मोठ्यानं रीड करायचं आहे. लाऊडली म्हणलेलं आहे. हेल्प द चिल्ड्रन्स टू कम्प्लीट कन्व्हर्सेशन युझिंग डिस्क्रायबिंग वर्ड. आणि हा जो कन्व्हर्सेशन होत आहे यांच्यात, या कन्व्हर्सेशन मध्ये पहा आपल्याला रेड प्रिंटेड वर्ड्स देण्यात आलेले आहेत. काही ग्रीन, सम, ग्रीन, स्लाय, टू, फर्री, स्केरी, स्लो. हे जे काही रेड प्रिंटेड वर्ड आहेत ते काय आहेत? डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत. काय आहेत? डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय आपण समजून घेऊया. जेव्हा आपण एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या पर्सन बद्दल बोलत असतो, त्याच्याबद्दल काहीतरी वाईट बोलत असतो किंवा चांगलं बोलत असतो, काहीतरी बोलत असतो, तेव्हा जे काही आपण शब्द यूज करतो त्याला डिस्क्रायबिंग वर्ड असं म्हणतात. तर एक्झाम्पल फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे जंगल. हा झाला फक्त नाउन. हा झाला फक्त नाउन.
पण फॉरेस्ट कसा म्हणलेला आहे? ग्रीन फॉरेस्ट म्हणलेला आहे. कसा म्हणलेला आहे? ग्रीन फॉरेस्ट म्हणजेच काय? हिरवागार जंगल म्हणजेच काय? हिरवागार जंगल. ॲनिमल्स म्हणजेच प्राणी, हे आपल्याला माहित आहे. पण सम ॲनिमल्स म्हणलेले आहेत. सम म्हणजेच काय? काही प्राणी म्हणलेले आहेत. ॲनिमल्स हे झालं नाउन, कॉमन नाउन ऑर व्हॉटेवर, त्यांना आपण नाउन म्हणतो. पण त्या ॲनिमल्सला काय लागलेलं आहे? त्या ॲनिमल्स बद्दल इथं डिस्क्रायबिंग होत आहे. त्या ॲनिमल्स बद्दल काहीतरी बोललं जात आहे. काय बोललं जात आहे? सम हा वर्ड यूज करण्यात आलेला आहे. हा सम काय आहे? डिस्क्रायबिंग वर्ड आहे. दॅट आफ्टर फॉक्स म्हणलं तर कोल्हा. फॉक्स म्हणलं तर काय? कोल्हा. पण कोल्हा कसा आहे म्हणलेला आहे तो? त्या चाइल्डनं काय म्हणलेला आहे? कोल्हा कसा आहे म्हणलेला आहे तो? क्यूट म्हणलेला आहे. क्यूट. फॉक्स कसा आहे? क्यूट आहे. म्हणजे आपण इथं त्या फॉक्स बद्दल डिस्क्राईब करतोय ना, त्या फॉक्स बद्दल आपण बोलतोय. काय? चांगलं किंवा वाईट बोलतो आहे. जेव्हा असले वर्ड्स इथे यूज केला जातो, चांगलं किंवा वाईट बोललं जातं त्या पर्सन बद्दल किंवा त्या थिंग्स बद्दल, त्यांना डिस्क्रायबिंग वर्ड्स असं म्हणतात. दॅट आफ्टर इथं क्यूट म्हणण्यात आलेला आहे फॉक्सला. पण आपण सगळेजण काय म्हणतो? फॉक्सला स्लाय म्हणतो. काय म्हणतो? स्लाय म्हणजेच काय? धूर्त कोल्हा. स्लाय म्हणजेच काय? कोल्हा कसा असतो? धूर्त असतो. दॅट आफ्टर रॅबिट बद्दल बोलण्यात आलेलं आहे. पहा, नंबर सुद्धा डिस्क्रायबिंग वर्ड्स मध्येच येऊ शकतात. नंबर सुद्धा आणि कलर्स सुद्धा. नंबर्स आणि कलर्स हे दोन्ही कशात येऊ शकतात? डिस्क्रायबिंग वर्ड्स मध्ये येऊ शकतात. पहा, लिटर हा नाउन आहे. पण 1 लिटर, 2 लिटर किंवा 1 किलोग्राम, 2 किलोग्राम किंवा 2 रॅबिट्स, 3 रॅबिट्स असं जर नंबर जर आलं नाउन्सला लागून, त्या नाउन बद्दल डिस्क्रायबिंग होतोय, त्या पर्सन बद्दल किंवा त्या ऑब्जेक्ट बद्दल तिथे डिस्क्रायबिंग होतोय, तर तो नंबर सुद्धा आणि तो कलर सुद्धा काय होणार आहे? डिस्क्रायबिंग वर्ड होणार आहे. त्याला आपण मराठीमध्ये विशेषण असं म्हणतो. तर टू सुद्धा डिस्क्रायबिंग वर्ड आहे. आणि फर्री म्हणजे काय? केसाळ आणि मऊ. रॅबिट कसा आहे? रॅबिट कसे आहेत? 2 रॅबिट्स आहेत आणि कसे आहेत ते? केसाळ आहेत, मऊ आहेत. कसे आहेत? केसाळ आणि मऊ आहेत. दॅट आफ्टर स्नेक बद्दल बोलण्यात आलेलं आहे. स्नेक म्हणजे फक्त साप. पण स्केरी स्नेक कसा आहे? भयानक आहे. स्केरी म्हणजेच काय? भयानक. तर स्केरी सुद्धा काय झालेला आहे? डिस्क्रायबिंग वर्ड. दॅट आफ्टर टॉर्टॉइज बद्दल बोलण्यात आलेलं आहे. टॉर्टॉइज म्हणजे हा झाला नाउन. पण टॉर्टॉइज कसा आहे? स्लो आहे. कसा आहे? स्लो, एकदम मंद गतीनं चालतो. मग स्लो सुद्धा काय झालेला आहे? तर डिस्क्रायबिंग वर्ड झालेला आहे. अशा प्रकारे आपण स्टुडंट्सला डिस्क्रायबिंग वर्ड जे आहेत कन्व्हर्सेशन मध्ये दिलेले, ते इथं आपण त्यांना एक्सप्लेन करून समजावून सांगू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 4.4 वॉक इन अ नेचर हा पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.